श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो भक्तीच शक्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो. बघतो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी किंवा देवपूजा करताना शरीराला झटका बसल्यासारखे होते, दचकल्यासारखे होते. लोकांना या गोष्टी सामान्य वाटतात, पण या गोष्टी सामान्य नाहीत. तर यामागे सुद्धा अनेक कारणे आहेत आणि ही कोणती कारणे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण की मी तंत्र, मंत्र, यंत्र आणि आध्यात्मिक महत्त्व या क्षेत्रातील गुप्त माहिती, उपाय, तोटके तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम करत असतो. आणि बघतो यामागे माझा कोणताही स्वार्थ नसतो, कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच परिस्थितीतून आलेलो आहे. कदाचित तुमच्यापेक्षा भयानक परिस्थितीतून मी वर आलोय. करणीबाधा, तंत्रमंत्र या गोष्टी मी स्वतः भोगलेल्या आहे. त्यावेळी मला मार्ग सापडला नाही. मला योग्य मार्गदर्शन होण्यासाठी खूप वेळ गेला. त्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला भयंकर त्रासाला सामोरं देखील जावे लागलेले आहे. आणि म्हणूनच तेव्हापासूनच मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. मला मार्ग सापडायला वेळ लागला, पण इतरांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटले पाहिजे. आणि म्हणूनच फक्त या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो. आपल्या चॅनलवर जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना ही गोष्ट माहीत आहे की मी कोणकोणत्या परिस्थितीतून जाऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो तर पूर्ण व्हिडिओ पाहणे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे हे तुमचं कर्तव्य आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघतो रात्रीच्या वेळी झोपताना शरीराला झटके लागण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे बरेच लोक एखाद्या देवीची मनोभावी भक्ती करतात, मंत्रजाप करतात, ध्यान करतात. तेव्हा त्या देवतेची ऊर्जा, तरंगे ही तुमच्या शरीरात वास्तव करू लागतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती जागृत होत असते. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा आपले शरीर शांत असते, स्थिर असते, तेव्हा ती ऊर्जा मूलाधार चक्रापासून वरच्या दिशेने जाते आणि त्यामुळे झोपताना शरीराला झटके बसतात. मुळात कसं असतं बघतो, कुंडलिनी शक्ती जागृत करणे हे काही सोपं काम नाही आहे. असे खूप कमी लोक असतात जे कुंडलिनी जागृत करू शकतात, कारण त्यासाठी खूप तप, सामर्थ्य लागतं, खूप मंत्रजाप लागतो, खूप ध्यान लागतं. आता यामध्ये दुसरं कारण असं आहे की बऱ्याच व्यक्तींना नकारात्मक शक्तीचा देखील त्रास असते. वाईट शक्ती त्यांच्या शरीरात असते आणि मग अशा वेळी जर ती व्यक्ती जास्त प्रमाणात पूजापाठ करत असेल, मंत्रजाप करत असेल, ध्यान लावत असेल आणि तेव्हा काही काळानंतर त्या व्यक्तीला त्या देवतेची ऊर्जा प्राप्त व्हायला सुरुवात होते. जेव्हा त्या देवतेचा अंश प्राप्त व्हायला तिला सुरुवात होतो तेव्हा ती ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरात सामावण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात आधीपासूनची जी कोणती नकारात्मक शक्ती आहे, जी वाईट शक्ती आहे, त्या शक्तीला ही दैवी ऊर्जा बाहेर ढकलण्याचं काम करते आणि त्यामुळेच रात्री झोपताना त्या व्यक्तीला शरीराला झटके लागतात. आणि बघतो या गोष्टी तोपर्यंत तुमच्या बरोबर घडत असतात जोपर्यंत ती वाईट शक्ती तुमच्यापासून शरीरातून बाजूला जात नाही. आणि यामध्ये अजून एक कारण असे आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करता, मंत्रजप करता, तेव्हा त्या देवाचे वारे जर तुम्हाला येणारे असेल तर त्यावेळी सुद्धा झोपताना त्या व्यक्तीच्या शरीराला झटके लागू शकतात. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचं असे सांगण्यात येते, जेव्हा एखादी व्यक्ती खूप पूजापाठ करते, मंत्रजाप करते, ध्यान करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराभोवती त्या देवाचे सुरक्षा कवच निर्माण होतं. आणि जेव्हा तुमचा एखादा शत्रू किंवा एखादी व्यक्ती जे तुमचे वाईट करण्यासाठी तपलेली आहे ती तुमच्यावर वाईट क्रिया करते किंवा एखाद्या तांत्रिक तुमच्यावर वाईट क्रिया करून वाईट शक्ती तुमच्यावर पाठवतो, तेव्हा ती वाईट शक्ती तुमच्या शरीरात सामावण्याचा वारंवार प्रयत्न करत असते, तुमच्या शरीरात जाण्याचा ती प्रयत्न करत असते. पण तुमच्या शरीराभोवती जी काही दैवीय सुरक्षा निर्माण झालेली असते, तुमचा मंत्रजाप म्हणा, तुमचं ध्यान म्हणा, यामुळे तुमच्या शरीराभोवती जो काही सुरक्षा घेरा तयार झालेला असतो, सुरक्षा चक्र तयार झालेले असते आणि यामुळे ती वाईट शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही, तिला प्रवेश करता येत नाही. आणि यामुळे असं होते की वाईट शक्तीमध्ये आणि तुमच्या दैवीय ऊर्जेमध्ये संघर्ष चालू होतो आणि यामुळे देखील तुमच्या शरीराला रात्री झोपताना झटके लागू शकतात. आणि म्हणून बघतो तुमच्यासोबत सुद्धा या प्रकारातील कोणत्या गोष्टी घडत असतील, वारंवार तुमच्यासोबत तुमच्या शरीराला झटके लागत असतील, तुम्हाला रात्री झोपताना दचकल्यासारखं होत असेल, तर याकडे दुर्लक्ष न करता एखाद्या जाणकार व्यक्तीकडून, देवऋषाकडून तुम्ही याचं मार्गदर्शन घेणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. कारण या गोष्टींना जेवढा तुम्ही वेळ लावता त्याच्या पुढील भविष्यात तुम्हाला पुढे जाऊन खूप त्रास देखील भोगावा लागू शकतो. तर बघतो आशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.
त्याचबरोबर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करण्यास मात्र विसरू नका. तसे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या पर्सनली मला तुम्ही सांगू शकता. तिथे मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच करत राहीन. तुम्हाला मार्गदर्शन करण्याचेही कार्य मी करत राहीन. फक्त माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.